नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2023 तर पहा मित्रांनो 26,146 जागांसाठी राज्यामध्ये एसएससी जीडी भरती सुरू आहे. तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली जे मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि एसएससी जीडी भरतीचे जे फॉर्म आहे 24 नोव्हेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 31 डिसेंबर 2023 आणि फॉर्म भरण्याचं जे सर्व्हर आहे हे मित्रांनो लय डाऊन आहे. या ठिकाणी म्हणजे साईट खूप स्लो चालू आहे एसएससी जीडी भरतीची. तर तुम्हाला मित्रांनो फॉर्म लवकरात लवकर भरून टाकायचा, अन्यथा तुम्ही जर लवकर फॉर्म भरला नाही तर मित्रांनो तुमच्यासोबत काय प्रॉब्लेम येऊ शकते. तर काय प्रॉब्लेम येऊ शकते मित्रांनो, कोणतं प्रॉब्लेम येऊ शकते तुम्हाला ते पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. तर एसएससी जीडी भरतीबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. यामध्ये आपण अभ्यास कसा करायचा आहे, त्याचबरोबर पुस्तकं चांगले कोणकोणते आहेत, त्याचबरोबर पुस्तकं तुम्हाला कोणकोणते घ्यायचे, त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करायचं, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सध्या मित्रांनो एसएससी जीडीच्या 26,146 जागांसाठी भरती सुरू आहे. फॉर्म भरणे 24 नोव्हेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख मित्रांनो 31 डिसेंबर आहे. शिक्षण फक्त 10वी पास लागते एसएससी जीडी भरतीमध्ये. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. तर एसएससी जीडी अंतर्गत बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ या मित्रांनो अर्धसैनिक बलाच्या जागा यामध्ये. तर चांगली मित्रांनो ही एसएससी जीडीची वॅकन्सी आहे. तर फॉर्म भरणे सुरू आहे. तर लवकरात लवकर फॉर्म भरा. ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर फक्त तुम्ही असं नका करू की बा आता काय की यामध्ये अशी सुद्धा मुलं असते की आता डायरेक्ट लास्ट तारीखलाच मी फॉर्म भरणार आहे. तर एसएससी जीडी भरतीची साईट इतकी स्लो चालू आहे की त्या ठिकाणी दिवसभर थांबावं लागत आहे मुलांना. आणि तुम्ही मित्रांनो शेवटल्या तारीखची वाट बघू नका. या ठिकाणी ज्यांनी सुद्धा आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर आजच्या आजच फॉर्म भरा, आजच भरा, आताच भरा. कारण की सोमवार 1-2 दिवसांना साईट एकदम मित्रांनो स्लो चालणार आहे. एकदम म्हणजे पूर्ण ते हे होणार आहे मित्रांनो, पूर्ण साईट मित्रांनो स्लो होणार आहे. तर त्यामुळे आतापासून मित्रांनो फॉर्म भरा. पूर्ण सर्व्हर डाऊन होणार आहे एसएससी जीडी भरतीचा. मुलांना फॉर्म सुद्धा भरता येणार नाही. तर त्यामुळे आताच भरून टाका, ठीक आहे. जरी तुम्हाला सायबर कॅफेवाला म्हणत असेल, नेट कॅफेवाला म्हणत असेल की साईडला स्लो चालू आहे, त्याचबरोबर टाईम लागणार आहे, तर त्याला एक सांगा की मी या ठिकाणी दिवसभर थांबायला तयार आहे म्हणा, पण माझ्या फॉर्म भरून दे म्हणा तू. तर तुम्ही मित्रांनो त्या ठिकाणी दिवसभर थांबा. जर तुमचा साईट एकदम स्लो असेल फॉर्म भरायच्या वेळेस, एकदम मित्रांनो सर्व्हर डाऊन असेल एसएससी जीडीचा, तर सायबर कॅफेवाल्याच्या मागा लागा, ठीक आहे. तर त्याच्याजवळ मित्रांनो 5-5 घंटे थांबा, तिथं जाऊन फॉर्म भरून घ्या, ठीक आहे. आज जर फॉर्म भरसाल तर फायद्यात राहायचा आणि सोमवार जर मित्रांनो 31 तारखेपर्यंत वाट पाहायचाल तर प्रॉब्लेम येऊ शकते, एकदमच साईट बंद होणार आहे, ठीक आहे. तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या एसएससी जीडीच्या. तर आता एसएससी जीडी भरतीमध्ये मित्रांनो आता सर्वात आधी तुमची वयोमर्यादा किती लागते, तर 18 ते यामध्ये 23 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी. एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकतात. ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. आणि फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे एसएससी जीडी भरतीमध्ये. एसटी कॅटेगरीसाठी या भरती फी नाही आहे, ठीक आहे. आणि एसएससी जीडी भरतीमध्ये सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे, ठीक आहे. तर लेखी परीक्षेमध्ये 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि टोटल 160 मार्क पर असणार आहे. टोटल 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे. तर यामध्ये 80 प्रश्न कोणकोणते विचारले जाणार आहे, तर पहा यामध्ये जनरल नॉलेजचे 20 प्रश्न विचारले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गणिताचे 20 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न. तर मराठीमधून सुद्धा तुम्हाला पेपर देता येते आणि हिंदीमधून सुद्धा देता येते. आता ते तुमच्यावर आहे, तुमचा ज्याच्यातून अभ्यास झाला असेल ते मित्रांनो तुम्ही भाषा निवडा पेपराच्या वेळेस. जे तुम्हाला सोपी जात असेल तर ते भाषा निवडा, ठीक आहे. तर यामध्ये 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 जर चुकले तर 1 मायनस होणार आहे आपला प्रश्न, ठीक आहे. तर यामध्ये 1 घंट्याचा टायमिंग मिळणार आहे तुम्हाला. 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर 1 घंट्याचा पेपर आहे, ह्या फक्त 60 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे तुम्हाला. तर सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे. त्यानंतर तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे. तर उंची किती लागते तर पहा या भरतीमध्ये 170 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर आहे. छाती 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे मुलं असाल तर एसटी कॅटेगरीसाठी यामध्ये उंची लागते फक्त 162.5 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांसाठी उंची लागते 150 सेंटीमीटर. छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांची.
त्याचबरोबर SSC GD भरतीमध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर फक्त 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आहे आणि महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे। तर SSC GD भरतीमध्ये 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आणि तुम्हाला 24 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना या ठिकाणी 8.5 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे। आता बऱ्याच मुलांची अशी सुद्धा कमेंट असते की सर SSC GD भरतीचा लेखी प्लस ग्राउंडचा कटअप लागणार आहे, दोन्ही मिळून लागणार आहे का, की ग्राउंडला किती मार्क आहे, अशी सुद्धा बऱ्याच मुलांची कमेंट असते। तर तुम्हाला आता सांगून देतो, ग्राउंडला मार्क नसते आणि SSC GD भरतीचा लेखी प्लस ग्राउंडचा कटअप लागत नसतो। तर SSC GD भरतीमध्ये लेखी परीक्षेवरच मित्रांनो कटअप लागत असते, ठीक आहे। लेखी परीक्षा म्हणजे जे तुमचे लेखी परीक्षेचे मार्क आहे त्यावरच मित्रांनो फायनल कटअप बनत असतो। तर ग्राउंड फक्त ते टेस्ट आहे की तुम्ही त्या टायमिंगमध्ये येता का म्हणून, ठीक आहे। तर ग्राउंडला मार्क नसते। तर यामध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा, नंतर तुमचा ग्राउंड आणि तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। आता बऱ्याच मुलांना माहिती नाही की पुस्तक चांगलं कोणतं घ्यायचं SSC GD भरतीबद्दल, कारण की बऱ्याच मुलांना माहिती नाही। बऱ्याच मुलांचे कमेंट असते की सर SSC GD भरतीसाठी पुस्तक सांगा। तर जे पण मुले SSC GD भरतीची तयारी करत असाल तर हिंदीमध्ये मित्रांनो पुस्तकं चांगले आहे। एक तुम्ही अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक आलं आहे मित्रांनो SSC GDचं, तर ते पुस्तक घेऊ शकता तुम्हाला मार्केटमध्ये आपल्या, म्हणजे कोणत्या तुम्ही तालुक्यामध्ये असाल किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये असाल तर ते तुमच्या म्हणजे पुस्तकांच्या दुकानामध्ये ते तुम्हाला भेटून जाणार आहे। तर स्क्रीनवर बघू शकता अरिहंत पब्लिकेशनचं हे पुस्तक चांगलं आहे। त्याचबरोबर यासोबत मित्रांनो तुम्ही GK साठी लुसेंटचं पुस्तक घ्या। ह्या दोन पुस्तकातून तुमची SSC GDची संपूर्ण तयारी होणार आहे, कारण की लुसेंटमधलेच मित्रांनो परीक्षेला GKचे प्रश्न 100% विचारले जाते। जवळपास 70 ते 80% प्रश्न GKचे हे मित्रांनो लुसेंट या पुस्तकातले विचारले जात असते। हे दोन पुस्तक मित्रांनो तुम्ही वापरा, ठीक आहे। तर हे दोनच पुस्तक चांगलं आहे। तर आता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, तर पहा आता मित्रांनो SSC GD भरती फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे आणि त्यानंतर तुमची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्येच आहे। तर जवळपास तुमच्याजवळ मित्रांनो 2 महिने आहेत, ठीक आहे। तर ह्या 2 महिन्यामध्ये अभ्यास कसा करायचा, तर आतापासून तुम्हाला 8-8 घंटे अभ्यास करावा लागणार आहे। तुमच्याजवळ फक्त 2च महिने आहे। या 2 महिन्यामध्ये जर 8-8 घंटे जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच मित्रांनो तुमचं यामध्ये चांगले तुम्हाला मार्क भेटू शकते, ठीक आहे। तर तुम्ही जे मित्रांनो 2 घंटे जनरल नॉलेजला द्या, त्याचबरोबर 2 घंटे मित्रांनो तुम्ही गणिताला द्या, 2 घंटे बुद्धिमत्ता चाचणीला द्या आणि 2 घंटे हिंदी व्याकरणला द्या, ठीक आहे। तर पूर्ण मित्रांनो टाइम देऊन द्यायला 8 घंटे अभ्यास द्या। आता बऱ्याच मुलांची असं सुद्धा कमेंट असते की सर आम्ही मराठीमध्ये भाषा निवडली आहे पेपरची, तर मराठी व्याकरण येणार आहे का परीक्षेमध्ये आपल्या महाराष्ट्रातलं, तर मराठी व्याकरण येणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तुम्ही जरी मराठी भाषा निवडली असेल तर मराठी व्याकरण परीक्षेला विचारलं जाणार नाही, हिंदीच विचारलं जाणार आहे, हिंदी व्याकरणच विचारलं जाणार आहे, पण ते मराठीमधून असणार आहे, ठीक आहे। तर मराठी व्याकरण येणार नाही। मराठी व्याकरण आणि हिंदी व्याकरण यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, ठीक आहे। तर पहा मित्रांनो यामध्ये जे आहे हिंदी व्याकरणच येणार आहे पण मराठीमधून येणार आहे, ते आपल्या भाषेमध्ये जर तुम्ही मराठी भाषा निवडली असेल तर, ठीक आहे। तर चांगले आतापासून अभ्यास करा। 8 घंट्याचा मित्रांनो तुम्ही टाइम टेबल करा, जसा तुम्हाला टाइम भेटते। काही यामध्ये अशी सुद्धा मुलं आहे की सकाळी काम करते आणि संध्याकाळी अभ्यास करते, अशी सुद्धा बरेच मुलं आहे। तुम्हाला जो टायमिंग भेटत असेल, ज्या टाईममध्ये काम नसेल तर त्या टाईममध्ये जे मित्रांनो तुम्ही टाइम टेबल बनवा की 8 घंटे आपण कसं काय आपल्याला म्हणजे भेटला पाहिजे, त्या 8 घंट्याचा आपण कसं काय इस्तेमाल केला पाहिजे। तर ह्या 8 घंट्यामध्ये मित्रांनो तुम्ही अभ्यास करा। हे आतापासून 8 घंटे तरी अभ्यास करा। आता जर 8 घंटे अभ्यास केले तर मित्रांनो पुढे तुम्हाला कामाला जावं लागणार आहे, ठीक आहे। आणि आता जर मित्रांनो तुम्ही अभ्यास न केला, टाइमपास करत राहिले तर पुढे मित्रांनो 12-12 घंटे 14-14 घंटे तुम्हाला काम करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। तर हेच मित्रांनो चांगली सुवर्ण संधी आहे तुमच्याजवळ, सरकारी नोकरी आहे तुमच्या हातामध्ये। आतापासून मित्रांनो तुम्ही चांगली तयारी करा, कारण की आता जर मित्रांनो तुम्ही सतत कष्ट करत राहिले, सतत अभ्यास करत राहिले, सतत मित्रांनो परिश्रम करत राहिले, सतत अभ्यास करत राहिले तर पुढचं आयुष्य मित्रांनो राजासारखं जगावं लागणार आहे। आणि आता जर मित्रांनो तुम्ही राजासारखं जगलं, अभ्यास नाही केला, टाइमपास केला, सोशल मीडियावर टाइम घातला, इंस्टाग्रामवर दिवसभर टाइम घातला, तर खरंच नक्की पुढचं आयुष्य मित्रांनो तुम्हाला काम करावं लागणार आहे। काम केल्याशिवाय पर्याय नाही असणार आहे। आता ते तुम्हाला ठरवायचं आहे की काम करायचं आहे गाढवासारखं की राजासारखं जगायचं आहे, ठीक आहे। तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा इमानदारीनं, चांगली भरती निघालेली आहे, पेपर सुद्धा असणार आहे फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये, कन्फर्म आहे पेपर, ठीक आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।